आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भिवंडी लोकसभा क्षेत्रातील वाडा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा कोपरी येथील प्रशांती हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सदर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपा वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली होती। भाजपा कार्यकर्ता मेळावा झाला त्यानंतर लगेचच 21 तारखेला म्हणजे आज मेळावा घेण्याची गरज का भासली? आपणा सर्वांना माहिती आहे की 20 मेला सर्व MMR रिजन असेल किंवा कोकणातील असणाऱ्या ठाण्यातील असणाऱ्या निवडणुका असेल, या सर्व निवडणुका या 20 मेला आहेत। बरोबर 60 दिवस निवडणुकीला राहिले आहेत। त्यामुळे 60 दिवसामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे बूथ लेवलवरती काम करणं असं अपेक्षित आहे। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने बूथ रचना, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर्स अशा पद्धतीची लावलेली रचना आणि या रचनेमध्ये कोकण आणि ह्या सगळ्या भागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे हे दौरे हे सातत्याने सुरू असतात। गेल्या काही दिवसा अगोदर चित्राताईंचा दौरा झाला आहे, त्याच्या अगोदर केंद्रीय नेतृत्व मंत्री महोदय यांचे सुद्धा दौरे झाले आहेत। आता ह्या सगळ्या गोष्टी यांचं पुन्हा एकदा एकत्रीकरण करणं, प्रत्येक वेगवेगळ्या असणाऱ्या पार्टीमधील असणारे मोर्चे असतील, प्रकोष्ठ असतील, या सगळ्यांना एकत्रपणे बूथवरती आणून त्यांच्याबरोबर काम करून घेणं। आताही या बैठकीमध्ये पुन्हा 10 दिवसानंतर येऊन आपण काय काम केलंय किंवा काय काम झालंय याच्या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घेणं। प्रत्येक कार्यकर्ता हा बूथ लेवलवरती क्रियाशील राहणं, जोमाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिंकवण्यासाठी व या भागातील लोकप्रिय असे खासदार कपिल पाटीलजी यांना हॅट्रिक मिळवून देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीला ताकदीने उतरणं असं अपेक्षित आहे। प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या कामाच्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे जे योगदान देऊ शकतो त्याला पार्टीकडून नक्की काय अपेक्षित आहे, सरकारी यंत्रणेमध्ये काही अडचणी तर नाहीत ना, किंवा नक्की काय करायला हवं की जेणेकरून तो बूथ जो आहे तो बूथ जिंकणं हे सहजपणे कसं शक्य होईल, या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्त्यांची फौज असणारी अशी पार्टी आहे। त्यामुळे या कार्यकर्त्यांची फौज असणाऱ्या या पार्टीमध्ये संघटनात्मक दिशा बैठका घेणं, बैठकांमध्ये नियोजन करणं, या सर्व गोष्टी वर्षानुवर्ष निवडणुकीच्या काळामध्ये आणि निवडणुकीच्या अगोदर पूर्वतयारीच्या निमित्ताने त्या सुरू असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज वाडा या भागामध्ये कपिल पाटील यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनाने बैठका घेण्याचं ठरवलं। आता इथली बैठक आहे 1 वाजता भिवंडीमध्ये अशाच पद्धतीची असणारी बैठक आहे।